म्हणजे 5 दिवसामध्ये तुमच्या 50 असाइनमेंट झाले पाहिजे असं टार्गेट ठेवा. आजचा टाइम आहे तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी त्याच्यासाठी द्या. ओके. तर ते फोर्थ क्वेश्चन घ्या ना एकदा. फोर्थ वाली डायग्राम घ्या ना एकदा. ही वाली का? आता ह्यामध्ये काय केलेलं आहे, हा पार्ट जो आहे फ्रंट फेसला हा सरळ दिलेला आहे एल पोर्शन. ओके. आणि त्यानंतर मग हा या पॉइंट पासून सरळ गेला नाहीये, इकडे असं सरळ नाहीये. ओके. हा कट केलेला आहे. टॉप व्ह्यूने जर का बघितलं तर ट्रायंग्युलर कट आहे तो. म्हणजे हा जो फेस आहे टॉपने जर का बघितलं किंवा फ्रंटने या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत हे असं 100 पर्यंत जाते. इथून इथपर्यंत हे डिस्टन्स जे आहे ते 100च आहे. ओके. आणि ह्या पॉइंट पासून इथपर्यंत डिस्टन्स कितीच आहे, 50च दिलेलं आहे. ओके. म्हणजे इथून इथपर्यंत हे 50च दिलेलं आहे. कळलं? त्याच्यामध्ये हा जो पोर्शन आहे म्हणजे 50 - 12 ओके, म्हणजे हे 38 आलं. 38चा पोर्शन इथे ट्रायंग्युलर मध्ये कट केला. 38 हे किती डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत, तर 100 - 62. ओके. 100 - 62 8. हे पण 38चा डिस्टन्स आहे, म्हणजे इथून इथपर्यंत हे 38 आलं. ओके. 38/38चा इथून ही लाईन ड्रॉ केली तर हा पोर्शन काय केलेला आहे, ट्रायंग्युलर मध्ये पोर्शन कट केलेला आहे. कळलं? हा असा पार्ट आहे. ठीक आहे, हा ड्रॉ करू वाटल्यास पहिला ते. सगळ्यात पहिले युनिट UN एंटर करायचं. डेसिमल आणि मिलीमीटर सेट केलं. XL एंटर 0,0 एंटर केला. ओके. ऑर्थो ऑन करून घ्यायचा. एकदा इकडे क्लिक केलं, एकदा इकडे क्लिक केलं. O एंटर करायचं ऑफसेट साठी. 10चा डिस्टन्स दिला. ही लाईन लेफ्ट साईडला, ही लाईन राईट साईडला, वरती खालची साईड. आता सध्या आपण समजा ह्या साईडने बघतो. ओके. तर ही 100ची साईड आहे मोठी वाली आणि इकडची 50ची साईड आहे. तर इकडे आपण उभा असू तर आपल्याला राईट व्ह्यू दिसतो. राईट व्ह्यू ड्रॉ करायचा लेफ्ट साईडला. ओके. म्हणजे इकडे राईट व्ह्यू असेल, इकडे फ्रंट व्ह्यू असेल. ओके. L एंटर केला. या पॉइंट पासून इकडे 100 एंटर केलं. त्यानंतर मग वर्टिकल डिस्टन्स किती आहे, तर 38चं दिलेलं आहे इकडे. तर आधी मी मोठा बॉक्स काढून घेतो पहिला, त्याच्यानंतर मग आतमध्ये जो काय असेल तो ऑब्जेक्ट ड्रॉ करतो. 38 एंटर. इथून इथे, इथून इथे. आता ह्या पॉइंट पासून इथपर्यंत डिस्टन्स दिलेलं आहे 62चं. ओके. तर इथून हा एल पोर्शन ड्रॉ करून घेऊ. ओके. 62 ने इथे येऊ, वरती 38 ने जाऊ. ओके. इथून इथपर्यंत 62 - 38. ओके. त्यानंतर मी हे हाईट 12ची, ही 38ची. ओके. असं ड्रॉ करू. L एंटर. या पॉइंट पासून वरती मी 12 ने गेलो, इकडे मी 38 ने गेलो. 38 एंटर. इथून इथे एस्केप दाबलं, एंटर दाबलं. या पॉइंट पासून 62 एंटर, इथून इथपर्यंत. ओके. तर
तर हा एल पोर्शन असा ड्रॉ केला. हा जो टेपर पोर्शन आहे तो आपल्याला रेक्टँगलच दिसेल, म्हणजे हा रेक्टँगल आला. आणि हा जो टेपर पोर्शन आहे इकडचा तो पण आपल्याला, म्हणजे हा जो इकडून इकडे गेलेला आहे तो पण आपल्याला असा सरळच रेक्टँगलच दिसेल. तर हा झाला आपला फ्रंट व्ह्यू. एवढंच फ्रंट व्ह्यू, बाकी काही नाही याच्यामध्ये. हा क्रॉस टेपर जो प्रोफाईल आहे ते आपल्याला दिसणार रेक्टँगल दिसेल ना. त्याचे प्रोजेक्शन आपल्याला कसे येतील, सरळ रेक्टँगल मध्ये येतील. समजा एक ट्रायंगल आहे, कुठलाही समजा एक असं कन्सिडर करेल. हा समजा ट्रायंगल आहे. ओके, हा असा बॉक्स आहे, म्हणजे इथून मागच्या साईडला ही ह्याच्यासोबतच लाईन कन्सिडर करा, अशी लाईन जाते, इथून ही अशी गेलेली आहे, म्हणजे हा कळत आहे का, ही लाईन अशी. हा जो रेक्टँगल पोर्शन आहे इकडचा तो आपल्याला कसा दिसेल, सरळ बघताना हा असा दिसेल. ओके, टॉप व्ह्यू मध्ये फक्त आपल्याला काय दिसणार, त्याचा हा असा ट्रायंगल दिसेल. साइड व्ह्यू इकडनं बघताना सेम असा रेक्टँगल आहे तो दिसेल. कळलं? आता आपण याचा टॉप व्ह्यू ड्रॉ करून घेऊ. ओके, टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला दिसताना काय दिसेल, ही टेपर लाईन येईल. ओके, ही लाईन, त्याच्यानंतर मग इथून ही लाईन, ही लाईन, ही लाईन. ओके, हा सिंपल आधी हा एवढा फेस पहिला आला, त्याच्यानंतर मग हा ट्रायंग्युलर जो पोर्शन आहे तो पण आपल्याला रेक्टँगलच दिसेल. कळलं? तर आधी टोटल मोठा बॉक्स बनवून घेऊ. बॉक्स कितीचा असेल, 100 बाय टॉप व्ह्यू मध्ये मोठा जो रेक्टँगल असेल तो कितीचा असणार, 100 बाय 50चा. 50चा. ओके, इथून इकडे 100 दिलेलं आहे आणि इथून इथपर्यंत 50 दिलेलं आहे. ओके, एल एंटर केलं, या पॉइंटला क्लिक करायचं, वरच खाली येणार आहे हे बघ, इकडे 50 एंटर केलं, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. ओके, हा पहिला आधी बॉक्स बनवून घेतला. त्यानंतर मग आता इथून इथपर्यंत डिस्टन्स किती दिलेलं आहे, किंवा हे ड्रॉ करू. इथून इकडे 12 नियो, त्याच्यानंतर मी इकडे 38 नियो. एल एंटर, या पॉइंट पासून खाली 12 एंटर केलं, इकडे 38 एंटर. ओके, त्यानंतर मग सरळ खालपर्यंत यायचं, या पॉइंट पर्यंत. त्याच्यानंतर मग इथून इथपर्यंत आपल्याला जायचं. ओके, तर ही डिस्टन्स 62 मायनस 30. ओके, 12 आणि 12 24, इकडे 24 एंटर, या लाईनच्या बरोबर रेफरन्स मध्ये आलो. ओके, आता इथे मी जरासे क्लिक करून घेतो, एस्केप दाबलं, एल एंटर करायचा. आता ह्या पॉइंट पासून इकडे 12 नियो, हा पॉइंट आणि हा पॉइंट डायरेक्ट जॉईन करून टाकू. इथून 12 एंटर, हा पॉइंट आणि हा पॉइंट क्लिक केला, एस्केप दाबतो, TR एंटर ट्रिम, हे ट्रिम केला, हे ट्रिम केला, हे ट्रिम केला. हा झाला याचा टॉप व्ह्यू. ओके, आता साइड व्ह्यू मध्ये रेक्टँगल कितीचा असेल, मॅक्सिमम रेक्टँगल, मोठावाला रेक्टँगल कितीचा असेल, 50 बाय 30. हॉरिझॉन्टल आलं 50, व्हर्टिकल आलं 38. ओके, आता ही बरोबर साइड इकडे येणार आहे, या पॉइंट पासून व्हर्टिकल हाईट दिलेली आहे 38 ची खाली, बरोबर, आणि इकडे हॉरिझॉन्टल आलं 50 एंटर, इथून इकडे, इथून इथे. आता ह्या पॉइंट पासून इकडे 12 लिहिलेलं आहे. ओके, आणि इकडून इकडे 12 लिहिलेलं आहे. एल एंटर, या पॉइंट पासून इकडे 12 एंटर, इथे छोटीशी लाईन ड्रॉ करून घेऊ. लाईन नाही ड्रॉ केली तरी चालते, समजण्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला ड्रॉ कर. इथून इथे क्लिक केलं, डिलीट करू. ओके, कळलं?
हा झाला तुमचा साईड व्ह्यू. ओके, आता इथे अजून काय राहिलेलं आहे, डॉटेड लाईन राहिलेली आहे. ओके, साईड व्ह्यू मध्ये आपल्याला डॉटेड दिसेल, फ्रंट व्ह्यू मध्ये दिसणार नाहीये, टॉप व्ह्यू मध्ये पण दिसणार नाही. आता साईड व्ह्यू मध्ये कुठे डॉटेड आली, इथे हा जर का पोर्शन बघितला तर इथे हा काय फेस गेलेला आहे, व्हर्टिकल असा रेक्टँगल इथे. तर इथून इथे 12 वरती, इथून इथे 12 वरती, इथून आपल्याला इथे असे डॉटेड लाईन आहे. डॉटेड साठी इथे लाईन टाईप मध्ये जायचं, अदर मध्ये जायचं, लोड, सेकंड नंबरची लाईन लोड केली, 0.1. ओके, सॉरी, इथून 12 mm ची ही लाईन डॉटेड आहे. कळलं? हे जर का तुम्ही प्रोजेक्शन घेतले, म्हणजे प्रोजेक्शनने जर का ड्रॉ करायचं झालं, जसं तुम्ही शीट वरती काढायचे, एक लाईन अशी ड्रॉ करायची, इथे एक जरा एक्स्ट्रा ड्रॉ करायची, याच्या खाली EX इंटर एक्सटेंड साठी ही लाईन खाली एक्सटेंड केली. आता बघा इथे हा बरोबर जिथे इंटरसेक्शन होईल त्या इंटरसेक्शनलाच ही डॉटेड आलेली आहे. चुकलं का जरासं, पॉईंट इथे नेट नाही घेतला, हा इंटरसेक्शनचा पॉईंट बरोबर आला, हे बरोबर मॅच होणार. ही वाली डॉटेड लाईन इथे ड्रॉ केली. अजून काय आहे का डॉटेड, झालं कम्प्लीट. कळलं? त्याचा एक स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवतो मी. ही वाली लाईन कशी आली मला सांगतो. हा जो पार्ट आहे, ओके, हा असा गेलेला आहे. पुढच्या साईडने इथून इथपर्यंत समजा फेस पकडला 100/38 चा, हे 100 आहे, हे 38 आहे. सेम हा वाला इकडे मागच्या साईडला असा फेस असेल, 50/38 चा. ओके, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, हा एवढा जो ट्रायंग्युलर पोर्शन आहे हा कट केलेला आहे.